तर ट्रॅक्टरसह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते याच ठिकाणी। त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। प्रमुख शहराकडे जाणारे रस्ते त्यामुळे ठप्प झाले होते आणि 150 किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा नजरेला दिसत होत्या। शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर लिहिलं होतं नो टू मर्कोसूर। आता मर्कोसूर म्हणजे नेमकं काय आहे असा प्रश्नही तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आला असेल, तर सांगतो। दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि उरुग्वे या देशांचा समूह म्हणजे मर्कोसूर। या देशासोबत मागच्या 25 वर्षापासून व्यापारी करारावर युरोपियन महासंघाची चर्चा सुरू आहे, पण यावरती दोन्ही बाजूंनी एकमत काही होत नाहीये। आता एकमत होत नाही म्हणून मागच्या 25 वर्षापासून हा मुक्त व्यापारी करार रखडून पडलाय। पण तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की झाला दोन देशांमध्ये करार, दोन देशातील गटांमध्ये करार, तर त्यात विरोध करण्यासारखं काय, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यासारखं काय? तर वरवर पाहता या करारामुळे एकमेकांच्या वस्तूंवरचे कर म्हणजे टॅरिफ कमी होतील, जेणेकरून दक्षिण अमेरिकेतील या मर्कोसूर देशातील वस्तूंसाठी युरोपियन महासंघाची बाजारपेठ खुली होईल, तर दुसरीकडे युरोपियन महासंघाला मर्कोसूर देशांची बाजारपेठ खुली होईल असं दिसत असलं तरी ते एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये। या मुक्त व्यापार करारामुळे दक्षिण अमेरिकेतील देशांमधील गोमांस, त्यासोबतच पोल्ट्री, साखर आणि इथेनॉल, त्यासोबतच इतर शेतीमाल युरोपियन महासंघातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होईल। म्हणजे त्याचा आयातीचा लोंढा सुरूच राहील, कारण या मर्कोसूर देशांचा शेतमाल हा युरोपियन महासंघातील देशांच्या तुलनेत स्वस्त असेल। त्यामुळे स्वस्त शेतीमाल देशात येऊन युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची बाजारपेठ खाऊन टाकेल अशी भीती सध्या फ्रान्स सोबतच इतर देशातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि त्यामुळेच हे शेतकरी या कराराला विरोध करतायत।